कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रमेश जारकीहोळी यांनी उत्तर कर्नाटकातील सर्व बंधारे आणि धरणांचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता पाऊस भरपूर प्रमाणात नसला तरी हे आदेश महाराष्ट्रामध्ये अनेक भागात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी चिंतेचा विषय बनलेले आहेत। या आदेशामुळे महाराष्ट्रातील पुराची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक आहे। धरणांचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचे कर्नाटकचे आदेश। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी चिंतेचा विषय। कर्नाटकच्या आडमुठ्या धोरणामुळे यंदाही कोल्हापूर सांगलीला महापुराचा फटका। कोणत्याही धरणावरील आणि बंधाऱ्यांवरील दरवाजे बंद करण्याचे आणि उघडण्याचे नियम सर्वानुमते ठरलेले आहेत। मे महिन्याच्या अखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंधाऱ्यांचे दरवाजे पूर्णपणे खुले करायचे असतात। त्यानंतर पाऊस आणि नदी खोऱ्यातील पाणलोट थांबल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर अखेर दरवाजे पुन्हा बंद करायचे असतात। धरणात एकूण क्षमतेच्या किती टक्के इतका पाणीसाठा असायला हवा याचेही नियम आहेत, पण यंदा या नियमांना कर्नाटक सरकारनं हरताळ फासण्याचं ठरवलंय आणि तसे आदेशही जारी केलेत। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या महापुराला कर्नाटकमधल्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणाचं बॅकवॉटर कारणीभूत ठरतं। यंदाही पहिल्याच पावसात याचा प्रत्यय आलाय। कोल्हापुरातल्या राजाराम बंधाऱ्याची पातळी 8 जुलैला 37 फुटांपर्यंत पोहोचली होती, पण हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे उघडताच 2च दिवसात पाणी पातळी 10 ते 12 फुटांनी ओसरली। आता कर्नाटकच्या मंत्र्यांच्या अजब आदेशानुसार हिप्परगीचे दरवाजे पुन्हा बंद झाल्यास बॅकवॉटरचा धोका वाढणार आहे आणि त्याचा मोठा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसणार आहे। जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत। अशा वेळी जर अलमट्टी आणि हिप्परगीसह कर्नाटकमधले बंधारे आणि धरणांचे दरवाजे बंदच राहिले तर महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे। धरणांचे आणि बंधाऱ्यांचे नियम। जलव्यवस्थापनाच्या जागतिक आणि राष्ट्रीय नियमांनुसार धरणांचे स्पष्ट नियम आहेत। मेच्या अखेरीस धरणातला पाणीसाठा 10% शिल्लक ठेवणं बंधनकारक। यामुळे पावसाळ्यात येणारा पुराचा अतिरिक्त विसर्ग सामावून घेता येतो। पाऊस सुरू होताच नदीचा प्रवाह अखंड ठेवण्यासाठी सर्व बंधारे आणि धरणांचे दरवाजे पूर्णपणे उघडावेत। पावसाळा पूर्ण संपल्यानंतर हे दरवाजे पुन्हा बंद करून पाणी साठवणूक करावी। कर्नाटकनं मात्र जुलैच्या मध्यातच दरवाजे बंद करून मूळ नियमांचं उल्लंघन केलंय। कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आदेश देताना त्यांनी महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही। समन्वयासाठी समिती असताना जारकीहोळी परस्परच फतवा कसा काय काढू शकतात? कर्नाटक प्रशासनानं सुद्धा मंत्र्यांचे आदेश शिरसावंद्य मानून या आदेशांची अंमलबजावणी करायला सुरुवातही केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात काय परिस्थिती उद्भवू शकते याचा साधा विचारही केलेला दिसत नाही। कर्नाटकच्या मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणजे महापुराला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे। यावरून कर्नाटक सरकारची नेहमीची दंडेलशाही दिसून येते। याबाबत महाराष्ट्र सरकारनं तातडीनं कर्नाटक सरकारला ठोस उत्तर द्यावं अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातल्या स्थानिकांनी केलेली आहे। हिप्परगी बॅकवॉटरमुळे महाराष्ट्रातल्या शिरोळ तालुक्यापर्यंत आणि नृसिंहवाडीजवळ कृष्णा नदीचा प्रवाह पूर्णपणे थांबतो। कृष्णा नदीचं पाणी पुढे सरकत नसल्यानं तिला येऊन मिळणाऱ्या पंचगंगा आणि वारणा नद्यांचं पाणी सुद्धा अडलं जात आहे। परिणामी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडून आजूबाजूच्या शेतशिवारात पसरू लागतं। अशा वेळी जर आधीच कर्नाटकमधल्या धरणांचे दरवाजे बंद असतील तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये 2019 आणि 2021 सारखी गंभीर महापुराची परिस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका आहे। यावर तातडीनं उच्चस्तरीय चर्चा होऊन कर्नाटकला दरवाजे उघडे करायला भाग पाडावं असं मत जलतज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।